भारताच्या एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. घर मातीचं, छप्पर गळकं, 2 वेळचं जेवणही कधी मिळायचं कधी नाही. पण त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, महादेवांवरील अढळ श्रद्धा. दररोज पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच तो उठायचा, नदीवर जाऊन स्नान करायचा आणि ओल्या कपड्यांनीच गावाबाहेरच्या जुन्या शिवमंदिरात जायचा. त्या मंदिरात मोठी सजावट नव्हती, ना फुलांचे हार ना मोठे दिवे, फक्त एक शांत शिवलिंग आणि अपार शांतता. गोविंद रोज एकच बिल्वपत्र अर्पण करायचा, डोळे मिटून म्हणायचा, देवा, माझ्याकडे संपत्ती नाही, पण माझं मन तुझ्या चरणी आहे. गावातले लोक त्याची थट्टा करायचे, अरे इतकी पूजा करून काय मिळालं तुला? तो हसून म्हणायचा, मला शांती मिळाली. 1 वर्ष गावात भीषण दुष्काळ पडला, शेतं कोरडी पडली, विहिरी आटल्या, लोक गाव सोडून जाऊ लागले. गोविंदचंही पीक पूर्णपणे नष्ट झालं. घरात धान्य नव्हतं, पत्नी आजारी पडली. तरीही दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा मंदिरात गेला. आज त्याच्याकडे बिल्वपत्रही नव्हतं. तो रिकाम्या हातांनी उभा राहिला, डोळ्यात पाणी आणि ओठांवर शब्द, देवा, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण माझा विश्वास अजूनही आहे. त्या संध्याकाळी त्याच्या दारात एक वृद्ध साधू आला. तो भुकेला होता, थकलेला होता. घरात फक्त एकच कोरडी भाकरी उरली होती, तीही गोविंदने साधूच्या पुढे ठेवली. पत्नी म्हणाली, आपण काय खाणार? गोविंद शांतपणे म्हणाला, ज्याने आजपर्यंत सांभाळलं तो पुढेही सांभाळेल. साधूने भाकरी खाल्ली आणि गोविंदाकडे एकटक पाहत म्हणाला, तुला राग नाही येत देवावर? इतकी पूजा करूनही तो तुला दुःख का देतो? गोविंद हसला, देव दुःख देत नाही, तो आपली परीक्षा घेतो. आणि मला खात्री आहे, माझे महादेव माझी साथ सोडणार नाहीत. चमत्कार. क्षणात त्या साधूच्या भोवती तेजस्वी प्रकाश पसरला. घर सुगंधाने भरून गेलं आणि साधू स्वतः महादेवांच्या दिव्य रूपात प्रगट झाले. जटा, चंद्र, गळ्यात नाग, डोळ्यात करुणा. महादेव म्हणाले, गोविंदा, तू रोज मला बिल्वपत्र अर्पण केलंस ते मला आवडलं, पण आज तू उपाशी राहून माझ्या रूपातील साधूला अन्न दिलंस. तू मला तुझं संपूर्ण हृदय दिलंस. गोविंद आणि त्याची पत्नी नतमस्तक झाले. महादेवांनी आशीर्वाद दिला, तुझ्या घरात कधीही अन्नाची कमी पडणार नाही. तुझं आयुष्य श्रद्धेचं उदाहरण बनेल. क्षणात प्रकाश नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी गावात काळे ढग दाटले. मुसळधार पाऊस सुरू झाला. कोरडी जमीन हिरवीगार झाली. गोविंदच्या शेतात दुप्पट पीक आलं. घरात सुख, समाधान आणि भरभराट आली. गावकऱ्यांना समजलं, श्रद्धा कधी वाया जात नाही. देवाला सोनं चांदी नको असतं, देवाला हवा असतो फक्त शुद्ध भाव आणि अढळ श्रद्धा. जर तुमचाही विश्वास खरा असेल तर महादेव नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील.